काय करू मी? मला तर टेन्शन येऊन राहील. कसे पैसे भरू अथर्वच्या शाळेत? दादाकडे मागितले असते पण वहिनीला ते आवडायचं नाही ना. दादा एक वेळ सांगणार नाही पण तिला कळून गेलं तर नको. दादाशी उगीच वाद घाली. दादाला माझ्यामुळे त्रास व्हायला नकोय. दादा जरा काम. हाँ बोला. दादा तुम्ही आचार ठेवता ना एकदम नागपुरी स्टाईल आमच्या. घ्या ना तुमच्या दुकानात ठेवा. नहीं चाहिए नहीं चाहिए. असं काऊन म्हणून राहिले? ठेवा की. अहो एकदम टेस्टदार राहत. नहीं नहीं रखते ऐसा, बाहर का सामान नहीं रखता हूँ. पर आचार नको मग पापड ठेवता का तुम्ही? नहीं पापड़ नहीं रखते. पापड़ बहुत पड़ा है हमारे पास. अहो खूप चांगले आहेत. पापड़ नहीं रखते, बाहर का माल नहीं रखते ऐसा. अहो दादा कुछ भी नहीं चाहिए. काय करू? जयश्री ताईंना भेटू का? विचारून बघते ना काय म्हणतील ते. जेनी, मुलांसाठी आपण जे नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय त्याचे डिटेल्स गुरु सरांना अपडेट केलेस? येस सर, मी सरांना मेल्स केलेत. त्यात मी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आणि इझी टू कुकची स्ट्रॅटेजी पण मेल केली सर. व्हेरी गुड गुड. मिस्टर सुभेदार, ही स्ट्रॅटेजी पाहिलीत का? सुभेदार. गुरु सर. सर गुरु सर. हाँ यस टेल मी. गुरुनाथ, मला वाटतं आपलं जे नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहे ते आपल्या काही क्लायंट्सना टेस्टिंगसाठी ट्राय करावं. येस. पण मला असं वाटतं की आपल्यापेक्षा तेराही जास्त योग्यपणे कमेंट्स देऊ शकतो, नाही का? युअर राईट सर. हां राईट. ज्यांनी आपले नेहमीचे जे क्लायंट आहेत त्यांना बोलून घे, म्हणजे त्यांच्याशी डिस्कस करता येईल. आणि ते आपले मार्केटिंग ची टीम आहे त्यांच्याशी पण बोल, म्हणजे हॅमर करता येईल आपल्याला, नाही का? येस सर. गुरुनाथ, मला वाटतं तुम्हाला बरं वाटत नाहीये कारण आपली चर्चा मुद्देसुदाशी होतच नाहीये. सर आय थिंक गुरु सर इज टायर्ड. नाही, आय एम ओके. नाही, इतकं काही ते हार्ड अँड फास्ट नाहीये. आपण थोड्या वेळाने मीटिंग करूया. हां श्रेयस, तोपर्यंत मार्केटिंगवाल्यांशी बोलून घेतो. हां नाही पानवलकर, मी ओके आहे. आपण कंटिन्यू करूयात. हां प्लीज कंटिन्यू. ओके. सर आपण काही क्रिसमस स्पेशल ऑफर्स लॉन्च करतोय, त्यासाठी तुम्ही रिअली इट्स जेनी, लेट्स गो. मीटिंग इज ओव्हर. कम. हो चालेल, पाठवून द्या तुम्ही. हो मी आहेच आहे, तुम्ही पाठवून द्या. ओके ठीक. बोला राधिकाताई. जयश्री ताई, मला जरा मदत हवी होती. बोला ना राधिकाताई. ते मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं ना ते पापड आणि लोणच्याच्या सॅम्पलचं. हां हां. ते मग ते जमलंच नाही ना. पण आता मी ते करून आणलंय.
थोडे जादाचे पापड आणि लोणची पण आणली. थोडी पैशाची अर्जंट नड होती. अर्जंट का? अहो काही नाही, माझा पोरगा आहे ना अथर्व, त्याच्या शाळेची फी भरायची होती. रक्कम थोडी जादा आहे, 50,000 रुपये. तुमची मदत हवी होती. पण राधिकाताई, तुम्हाला तर माहितीच आहे माझा छोटा गृहउद्योग आहे. तुम्ही सामान आणलंय, मी त्याचे फार फार तर 5,000 रुपये देऊ शकते. थोडे ऍडव्हान्स मिळतील का? म्हणजे मी लोणची पापड सगळं जादाचं करून आणून देते ना तुम्हाला. हा, द्याल का थोडे पैसे जास्त? राधिकाताई, मी समजू शकते, पण माझ्याकडे सगळ्याच जणी मदत मागायला येतात आणि मला सगळ्यांनाच मदत करावी लागते. आणि त्यात आता कॅशचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी फार फार तर तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकते. जास्त नाही मदत करू शकणार राधिकाताई. गुरुनाथना जर बरं वाटत नव्हतं तर त्यांनी रेस्ट घ्यायला हवी होती ना. सिरियसली. पण सरांना काय झालंय मला तेच कळत नाहीये. मी आधी कधी त्यांना असं ऑफिसमध्ये झोपताना नव्हतं पाहिलं. आय थिंक ही इज डिस्टर्ब्ड. डिस्टर्ब असणारच ना. त्या मूर्ख मुलीला स्वतःच्या घरी नेऊन ठेवल्यावर दुसरं काय होणार आहे? आणि त्यात त्या राधिका वहिनी आता समोरच राहायला आल्या. सर, कारण काहीही असोत, पण गुरु सरांचं कामात दुर्लक्ष होतंय हे खरं. आय नो मी असं बोलणं डझंट लुक गुड, बट सर हल्ली गुरु सर कधी मीटिंगला असतात, कधी नसतात. समटाइम्स ही डझंट कम. कधी अचानक घरी निघून जातात. और एल्स ही इज टॉकिंग टू दॅट आगाऊ शनाया. तिला एक उद्योग नाहीये. श्रेयस, दिस इज फॅक्ट हा मॅन. शी इज स्पॉइलिंग एव्हरीथिंग. जेनी, मला मान्य आहे, पण ह्या बाबतीत तिच्याशी कोणीतरी बोलायला हवं किंवा निदान तिला समजवायला हवं. रिअली? हो. देन वाय डोंट यू ट्राय? यू स्पीक टू हर. एक मिनिट. तिचा विषय मला इथे नकोय. एवढं मात्र नक्की की गुरुनाथ जर असाच वागत राहिला तर त्याचं स्वतःचं नुकसान होईलच, पण कंपनीचं सुद्धा नुकसान. शिवाय रेप्युटेशन खराब होईल ते वेगळंच. सर, मी बोलून बघू का गुरु सरांशी? नाही, नको. त्यांना आवडणार नाही ते. डोंट वेस्ट युअर टाइम. श्रेयस, तू एक काम कर, मार्केटिंगच्या दोघांनाही कॉलवरती घे. आपण एक फोन मीटिंग करूया. ओके? येस सर. मला तर राधिका मॅमची काळजी वाटते. पुअर लेडी. फादर, प्लीज बी विथ हर.